रायगड लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरनं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसतात। रायगड मतदारसंघातनं लोकसभेसाठी भाजपकडनं धैर्यशील पाटील यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केलाय। अशातच राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। रायगड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमधनं सुनील तटकरे यांनाच लोकसभा उमेदवारी मिळणार असल्याचे संकेतही दिले। रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आणि त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातला उमेदवार कोण असा सवाल आता उपस्थित झालाय। भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये येत्या काळात या जागेवरून संघर्ष उद्भवण्याची चिन्ह दिसतात। अतिशय उद्याच्या काळामध्ये जे खासदार म्हणून तुमच्या पुढे उभे राहणार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीचा निर्णय घेईल। तुमच्या मनामध्ये असणाराच निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझ्याकडनं घेतला जाईल।